गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, अशा घटना आपण कायमच ऐकतो। बहुतेक आपल्या शेजारी, आपल्या कॉलनीत अशा प्रकारच्या घटना घडतात। मात्र पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली, अशा घटना फार कमी ऐकायला मिळतात। नुकत्याच नाशिकच्या मालेगावात धक्कादायक घटना घडली। पत्नीच्या जाचाला कंटाळून चक्क पतीने आपली जीवनयात्रा संपवली। नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागात साने गुरुजी नगरमधील रहिवासी अनिकेत बाळासाहेब जगताप वय वर्ष 27 याने चक्क पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। या प्रकरणात कॅम्प पोलिसांनी पत्नीसोबतच सासू सासरे आणि मामे सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। अनिकेत याचे वडील बाळासाहेब जगताप यांनी पोलिसांना तक्रार देत अनिकेत याचा मानसिक छळ पत्नी श्रुती जगताप तसेच सासू वंदना धिवरे, सासरे सुभाष धिवरे आणि मामे सासू यांनी केल्याचा आरोप केला। या प्रकरणात त्यांनी लेखी तक्रारही दिली। या सर्वांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अनिकेत आणि श्रुती यांचे लग्न वर्षभरापूर्वीच झाले होते। मात्र लग्न झाल्यापासून दोघांमध्ये सतत वाद होत होते। वाद इतके वाढले की दोघं सोबतही राहत नव्हते। श्रुती आपल्या माहेरी निघून गेली। हेच नाही तर तिने थेट अनिकेत यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली, ज्याने काही गेल्या महिन्यापासून अनिकेत हा मानसिक तणावात होता। शेवटी त्यांनी याच मानसिक तणावात आपलं आयुष्य संपवलं। पत्नी, सासू सासरे आणि मामे सासू यांच्या जाचाला कंटाळून अनिकेत यांनी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला। पोलिसांनी सुरुवातीला अनिकेत यांच्या आत्महत्येनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मात्र त्यानंतर अनिकेतच्या वडिलांनी गंभीर आरोप करत लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी पत्नी, सासू सासरे आणि मामे सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। या सर्वांना अटक करण्याच्या मागणीसाठी जगताप कुटुंब आक्रमक झाले। अवघ्या 27 वर्षाच्या लेकाने सासरच्या जाचा लोकांना कंटाळून आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याने थेट खळबळ उडाली। नातेवाईकही आक्रमक होताना दिसले। आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।